मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. वडमाळवाडी शाळेत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर. पेण तालुक्यातील राजी प शाळा वडमाळवाडी येथे अखिल भारतीय महिला परिषद, दादर माटुंगा शाखा आणि युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा येथील संचालक ओमप्रकाश परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अखिल भारतीय महिला परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या जॉयफुल गिव्हर्स उपक्रमांतर्गत शाळेला पाण्याची टाकी, पाईपलाईन कनेक्शन तसेच मोटार पंपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादर माटुंगा शाखेच्या अध्यक्षा डॉली अय्यम होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई ब्रांच पेट्रन रेखा साळी, उपाध्यक्षा श्यामल कुर्डूकर, माजी विश्वस्त सुलक्षणा निमगावकर यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर पाण्याच्या टाकीचे पूजन करून ती विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली. वडमाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधून महाराष्ट्र भूषण पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कैलासराजे घरत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे विविध संस्थांच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध झाली. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भुईर यांनी संस्थांचे व सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी माजी अध्यक्षा ललिता काशीकर, नेहा वेंगुर्लेकर, शारदा शिलवंत, पुष्पा भोसले, राजश्री सारदळ, योगिता निमकर, मीना जाधव, मितेश पाटील, रोहिणी ठाकूर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नरेंद्र भुईर यांनी केले. शिक्षिका शालिनी भुईर, स्कूल कमिटी अध्यक्षा अश्विनी वाघे तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती राजमाता जिजाऊमासाहेब आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि सर्व पुरोगामी विचारांच्या महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी वडमाळवाडीच्या या शाळेत या ठिकाणी अखिल भारतीय महिला परिषद म्हणजे सेवा भारती यांच्या दादर माटुंगा ब्रांच अंतर्गत जॉयफुल गिव्हर्स उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी पाण्याची टाकी लोकार्पण सोहळा हा जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. खरंच मला मनापासून आनंद होतोय. आणि बघा, या ठिकाणी मी मागच्या वर्षापासून थोडं पाण्याच्या टाकीचा खूप मोठा प्रश्न होता की पाणी येतं इकडे येतं आणि अशा वेळेला मुलांना शौचविद्या असू द्या किंवा पिण्याचं पाणी असू द्या, हायजेनिक म्हणजे जी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे, तो विषय मी परमप्रीत सर यांच्या कानावर टाकला आणि त्यांच्या माध्यमातून डॉक्टर यशस्वी केणी मॅडम यांनी आपल्या संपर्कात येऊन श्रीमती अध्यक्षा मॅडम आणि सर्व ही टीम आपली सर्व म्हणजे एकच नाही सर्व टीम, पण शेवटी कोणीतरी पुढाकार घ्यावं लागतं. आणि खरंच हे जे कार्य घडतंय, आपण तुम्ही आम्ही सर्व स्वामींचे सेवक आहोत. हे कार्य घडणारा एक ग्रुप सर्व जे आहे ते स्वामी समर्थ. आपण तुम्ही आम्ही जे सेवा भावी वृत्तीनं काम करणारे एक सेवक आहे आणि हे सर्व कार्य जे घडतं ते स्वामी समर्थांच्या कृपाचे दरवाजाने घडतं. या शाळेचे गेलं का ठीक आहे. या शाळेचे जे शिक्षक आहेत हे ऐका रे सर्वांनी, तुमच्यासाठीच आहे. या शाळेचे जे शिक्षक आहेत ते सन्माननीय नरेंद्र भोईर सर मला असं वाटतं 7 ते 8 महिन्यापूर्वी इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ शालिनी भोईर मॅडम म्हणजे एक लक्ष्मीनारायणचा जोडाच म्हणावा लागेल. कारण बघा, जो हे आदिवासी हा जो बहुल भाग आहे इथले बरेचसे विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत नाही. बरीचशी लोक वीटभट्ट्यांवर काम करत असतात किंवा या भागात जे म्हणजे लाकडं तोडून म्हणा किंवा मोलमजुरी करून पोट भरणारी व्यक्ती असतात, त्यांच्याकडे कुठला स्वतःचा स्वयंरोजगार नसतो. मुलांना ज्या शैक्षणिक मूलभूत सुविधा लागतात
वह्या पुस्तके असू द्या, गणवेश असू द्या किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्यांच्या शिक्षणासाठी उपक्रम असणारे शैक्षणिक उपक्रम गेली अनेक वर्ष आम्ही देखील आमचे युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन आणि अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना आम्हाला अत्यानंद होतोय. आणि हा एक बोला बोला मॅडम. हॅलो. हो येतो नक्कीच. हो येतो. तर या माध्यमातून बरेचशा इथे उपक्रम आम्ही अगोदरचे जे रमेश कांबळे सर होते, सरांनी सांगितल्याप्रमाणे अंकुर फिरचे या ठिकाणी राजेश रसाळ सर होते आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही हे वडमालवाडी असू द्या, खैरातवाडी असू द्या, वरच्या निपाडवाडी आहे, माडगोवनवाडी आहे, घेरावाडी आहे, जोगेवाडी आहे, अशा बऱ्याच खरबाची वाडी म्हणून आहे. जवळजवळ 8 ते 10 आदिवासी वाड्या आहेत आणि हा अतिशय मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो की अतिशय दुर्गम वाड्यांमध्ये ही लोक राहणारी आहेत. आणि ह्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांना शिक्षणाच्या प्रवास आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असू द्या. म्हणजे मुलांना वह्या वाटपचा कार्यक्रम असू द्या. आता गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी वह्या वाटपचा कार्यक्रम केला, ज्यूस वाटपचा कार्यक्रम केला, प्राथमिक फर्स्ट एडचं बॉक्स वगैरे असू द्या, छोट्या मोठ्या मध्ये कधी खाऊ वाटप असू द्या, असे विविध उपक्रम आम्ही सतत राबवत असतो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. तर जो आदिवासी भाग आहे, जो विकासापासून वंचित आहे, तर त्या मुलांना कुठेतरी शिक्षणासाठी गेले पाहिजे. आज कालच आम्ही आता आमच्या रायगड स्वाभिमानच्या माध्यमातून एक बातमी लावली. आपल्या रोयाची एक विद्यार्थिनी आहे, ती सुद्धा आपल्या आदिवासी शेतकरी समाजाची आहे. ती आता रायगड मधली पहिली ऍडव्होकेट झालेली आहे. लक्षात गेल्या वर्षी आपल्या वरच्या वाडीतला मुलगा एक MBBS ला गेलेला आहे. म्हणजे आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता नाही अशातला भाग नाही, पण आदिवासी मुलांना सुद्धा तुमच्या आमच्यासाठी असे मदत करणारे किंवा असे जर मदतीचे हात मिळाले तर निश्चित आपली आदिवासी मुलं सुद्धा पुढे चमकत आहेत. आणि याचाच उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीचा आणि आज आता आपल्या डोळ्यामधली मुलगी आदिवासी समाजाची आज रायगड मधली पहिली वकील झालेली आहे. खरंच अभिमान आहे. आणि आम्ही काम करत असताना व्यसनमुक्ती असू द्या, बालविवाह प्रतिबंध असू द्या आणि मुख्यत्वे करून जास्तीत जास्त आदिवासी मुलांचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही युवा फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून काम करत असतो. वर्षभर अनेक उपक्रम, 10वीच्या मुलांना करिअर गायडन्स असू द्या, 10वीची परीक्षा कशी द्यावी त्याचं मार्गदर्शन असू द्या, तुम्हाला वृक्षारोपण असू द्या, वृक्ष संवर्धन असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, संभाजी महाराजांची जयंती असू द्या, वेगवेगळ्या कला गुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा असू द्या, निबंध स्पर्धा असू द्या, नाट्य स्पर्धा असू द्या, असे वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांच्या कला गुणांना वाव मिळाला पाहिजे, मुलं आपली पुढे गेली पाहिजे. वेगवेगळ्या काउंटिंग स्पर्धा परीक्षा असू द्या, नवोदय स्पर्धा असू द्या. आताच आपल्या मागच्या आता संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही रायगड टॅलेंट सर्च परीक्षा, भारत टॅलेंट्स वर सर्च परीक्षामध्ये प्रथम आलेली काही मुलं आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार केला होता. म्हणजे आपल्या भागातली मुलं कमी नाहीये, फक्त त्यांना गरज कशाची आहे तर त्यांच्या शैक्षणिक साईडसाठी त्यांना कुठेतरी आर्थिक कमी मदत करतात. तर तुमच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील आमच्या मुलांना गणवेश असू द्या, पुढे वह्या पुस्तकं असू द्या किंवा वेगवेगळे काय जे काही कमी पडेल ते निश्चित मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू. आणि अशा माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी राबवतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एवढा वेळ देऊन आपल्याला प्रत्येकाला काम आहे, प्रत्येक जण आपण वेळ काढून आलेलो. खरंच तुम्ही एवढा वेळ काढून आलात आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी आपला संपन्न होतोय. फक्त आता आपला टाकीचा जो लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय, टाकीची खूप गरज होती आणि यशस्वी मॅडमच्या माध्यमातून, ओम काका सरांच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि खरंच या ठिकाणी आलात. आणि हा कार्यक्रम याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून शाळेच्या वतीनं आणि आपल्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आपलं उद्घाटन होईल. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.